पतीचे अनेक महिलांशी अनैतिक संबंध असल्यानं पत्नीनं टोकाचं पाऊल उचलत जीवन संपवल्याची घटना पुण्यात घडली। पतीच्या अनैतिक संबंधांमुळे दाम्पत्यामध्ये सतत वाद होत असत। पतीकडून मानसिक आणि शारीरिक छळ केला जात असल्याच्या कारणाने त्रासलेल्या पत्नीने गळफास घेत आत्महत्या केली। मोनिका मधुकर ओवाळ असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे। याबाबत मिळालेली माहिती अशी की पुण्यात येरवडा परिसरात मोनिका आणि तिचा पती मधुकर लक्ष्मण ओवाळ राहत होते। मोनिकाने पतीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली। या प्रकरणी तिचा भाऊ प्रशांत सुरेश चाबुकस्वार याने पोलिसात तक्रार दाखल केली असून पती मधुकर ओवाळ याच्यावर पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे। मधुकर ओव्हाळ याच्याशी लग्न झाल्यानंतर मोनिका तिच्या सासरी राहत होती, तेव्हा पतीचे अनेक महिलांशी अनैतिक संबंध असल्याचं तिला समजलं। यामुळे मोनिका आणि मधुकर ओव्हाळ यांच्यात सतत वाद होऊ लागले। वादातूनच मधुकर मोनिकाला त्रास देत असल्याचं तिच्या भावाने पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे। पती सतत त्रास देत असल्याने महिलेने घरी गळफास घेत जीवन संपवलं। आता या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस करत आहेत।